हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर अंदाजे संध्याकाळच्या 5 वाजल्या असतील आणि आत्ताच इथे मी उठली आहे जस्ट. दुपारीच्या टायमाला ना झोप लागली होती, तर आत्ताच मी उठले. आणि अन्नूताईची मात्र अजूनसुद्धा झोप चालूच आहे. तिला पण पुस्तक वाचत वाचत अचानक तिला पण झोप लागली होती. आणि वैभवदादा गेला आहे ट्युशनला. तर इथे बघा 5 वाजून 10 मिनटं झालेली आहेत आणि किचनमध्ये पूर्ण किचन काउंटरवरती सगळा पसाराच पसारा पडलेला आहे. कारण की ना दुपारच्या टायमाला ना माझी मैत्रीण आली होती, म्हणजे दोघं तिघं जण आले होते असं फ्लॅट बघण्यासाठी इथे, तिच्या फॅमिलीचेच. तर मग ते आले होते आणि मग ना ते चहा पाणी वगैरे केलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली गेलो फ्लॅट बघण्यासाठी आणि त्याच्यामध्येच ना म्हणजे पूर्ण दिवस गेला. आणि मग तिकडून आल्याच्यानंतर मात्र मी काही भांडे वगैरे घासत बसले नाही किंवा काही करत बसले नाही, डायरेक्टली झोपून गेले, थकले होते त्यामुळं. आणि मग आता उठून मला किचन काउंटर वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे. त्या अगोदर उठल्या उठल्या जरा तोंड धुवून घेतलं, म्हणजे आळस जो आहे तो जातो ना तोंड धुतल्यावरती. तर फ्रेश झाली आता इथे. आणि तहान खूप लागते माहिती आहे का, म्हणजे सकाळच्या टायमाला पण झोपेतून उठल्या उठल्या पाणी प्यावंच लागतं. आणि असं दिवसभरातून पण ना मी कितीतरी वेळा मी असं ग्लास भरून भरून पाणी पित असते. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळं होता होईल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिलंच पाहिजे माणसाने. तर मग मला ना जेव्हा पण थोडीशी जरी तहान लागली तरी पण मी ना ग्लास भरून असं फिल्टरचं डायरेक्ट पाणी घेते. फ्रीजमधलं घेतलं आहे आजकाल, फ्रीजमधलं पाणी बंद केलं आहे मी. कारण की माझ्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीने मला सल्ला दिला होता की फ्रीजचं पाणी प्यायचं नाही म्हणून. तर त्यामुळं ना तेव्हापासून मी फ्रीजचं पाणी वगैरे पिणं बंद केलं आहे. डायरेक्टली नॉर्मल पाणी पिते आणि शांत बसून पाणी पिते. म्हणजे असं उभ्या उभ्या असं पाणी पिणं ते सुद्धा योग्य नसतं. त्यामुळं थोडा वेळ असं बसून एक ग्लासभर पाणी प्यायचं. थोडीशी जरी तहान लागली तरी ग्लासभर पाणी पिते. आणि इथे बघा पसाराच पसारा झालेला आहे किचन काउंटरवरती. हे सगळं चहा पाणी केलेलं सगळं असंच पडलेलं आहे. आणि दुपारचं जेवणाची पण भांडी आहेत, त्यामुळं आता अगोदर मला किचन सगळं साफ करून घ्यावं लागेल. आणि इथे बघा किचन काउंटरच्या खाली ना जेवढे काही स्टीलचे डबे होते, जर्मनचा मोठा डबा वगैरे होता, ते सगळे ना मी इथे पोटमाळ्यावरती ठेवून दिलेत. हे बघा अशा पद्धतीने. कारण की ना किचन काउंटरच्या खाली ना खूपच असं डबेच डबे झाले होते सगळे आणि त्यामुळं ना जास्तीच पसारा दिसायचा. म्हणून ना मग मी काय केलं की जेवढं काही रोजच्या वापरातील जेवढं काही सामान असतं तेवढंच फक्त मी खाली ठेवलं आणि बाकीचं सामान सगळं वरती ठेवून दिलं. त्यानंतर आता इथे बघूया किचन गार्डनमध्ये. तर इथे बघा गुलाबाची 2 फुलं इथे झालं तर म्हणजे असं भरपूर लागलेली आहेत फुलं. हे बघा इथे झालं तर इथे एक आहे. तर गुलाबाची फुलं ना मी रोज काही तोडत नाही, पण मोगऱ्याची फुलं रोजच्या रोज तोडते आणि रोजच्या रोज फुलं त्याला येतात. 4 का होईना पण रोजच्या रोज येतात. हे बघा कढीपत्ता पण. आणि ते बघा कळ्या कळ्या. तर आज पण ना फुलं तोडली होती मी. सकाळी जेव्हा मी पूजा करते तेव्हा मी फुलं तोडते, तेव्हा त्यामुळे हे. आणि इथे बघा ना 5 5:15 तर झाल्या असतील कमीत कमी. आणि इथे बघा एवढा वेळ झाला तरीसुद्धा ऊन आहेच अजून गार्डनमध्ये. तर चला आता माझं जे काम आहे महत्त्वाचं ते करून घेते. एवढं पसरलेलं जे किचन काउंटर आहे त्याला चुटकीमध्ये स्वच्छ करते. हे बघा झालं स्वच्छ. एकच चुटकी वाजवली आणि किचन काउंटर जे आहे ते माझं क्लीन क्लीन झालेलं आहे. तर हे मजाक होता फ्रेंड्स. तर एका चुटकीमध्ये किचन काउंटर क्लीन होत नाही लगेच. आणि इथे बघा की म्हणजे भांडे घासताना ना कपाचा दांडा फुटला आणि अजून एक कप, म्हणजे नवीन कपांचा सेट घेतला होता, तर त्यातला एक कप फुटला. तर आणि मला असं नुकसान जर झालं ना मला खूप बेकार वाटतं. एकतर एवढ्या आवडीनं माणूस घेत असतं काहीतरी आणि जरा जर नुकसान झालं तर मला ना खूपच वाईट वाटतं. तर ना त्या कप मला कचऱ्यामध्ये फेकून दिला. आणि आता आली आहे ते किचन काउंटरमध्ये. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. आणि आज ना काही भाकरी भाजी बनवायच्या नव्हत्या, फक्त
डाळ आणि भात एवढंच बनवायचं होतं, म्हणून मी आज लेट स्वयंपाकाला सुरुवात केली. नाहीतर ना भाकरी भाजी डाळ भात बनवायचं असलं ना तर मग मला 4लाच उठून स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते, जेणेकरून म्हणजे 6 वाजेपर्यंत पूर्ण किचन स्वच्छ करता येतं आणि पूर्ण स्वयंपाक जो आहे तो पण पूर्ण होतो. तर आज फक्त डाळ भात बनवायचे. मध्ये साहेबांनी सांगितलं की हिरव्या मिरचीची डाळ बनव आणि भात बनव आणि लोणचं पापड हे आज असं खाऊया, भाकरी वगैरे बनवू नको. कारण त्यांनी ना आज उशिरा जेवले होते, त्यामुळं ते बोलले की नको बनवू काही भाकरी वगैरे. मग आता इथे मी डाळ शिजायला ठेवली आहे कुकरमध्ये आणि त्याचबरोबर अन्नूताईची ऑर्डर आली की मम्मी थोडंसं चहा बनव, ठोस खायचा आहे. तर जेव्हा पण कधी असं खारी ठोस वगैरे आणलेलं असतं तेव्हा मग म्हणजे मुलं ना थोडंसं असं चहामध्ये ते बुडवून खायला थोडंसं चहा मागतात. नाहीतर ना तीच अन्नूताई मला रोज सल्ला देत असते की चहा वगैरे पित जाऊ नको, चहानी वजन वाढतं, चहा पित जाऊ नको. तर त्यानंतर चहा वगैरे ठेवला, कुकर लावला आणि त्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये तर स्वच्छता करायची काही गरज वाटली नाही मला. तसं तर क्लीनच होतं सगळं. तर आता बाहेर चेक करते कपडे वगैरे हवेनं पडलेत का. तर रोज तरी पडतातच थोडेफार कपडे हे बघा. पण ना एवढं मात्र हे आहे की बाहेर पडत नाहीत की हवेने ना कपडे डायरेक्टली बाल्कनीच्या आतमध्ये पडतात. तर आता मी सगळे कपडे जे आहे सुकलेलेच आहेत सगळे. तर सगळे कपडे काढून घड्या वगैरे करून ठेवते. म्हणजे एक एक काम चालू असलं की दुसरं काम त्यामध्ये करून घेत असते मी. तर आता चहा ठेवला होता. अन्नूताईला सांगितलं की चहा घे आणि खा, ठोस वगैरे तुला खायचं आहे तर. तिचा ना अभ्यास चालू आहे त्यामुळं ना मग मी आता तिची परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळं ना मग मी तिला घरातलं छोटं मोठं कामसुद्धा नाही लावत. तर माझं मी सगळं करून घेते आणि तिला फक्त अभ्यास कर म्हणून सांगितलं आहे मी. त्यामुळे आता हे जे कपडे घड्या करायचं जे काम आहे ते अन्नूताईचं काम आहे, पण मीच करते आजकाल. भलं तिला पटत जरी नसलं ना मी कपडे घड्या केलेलं. म्हणजे माझं कसं असतं की थोडंफार आता ती वेगळे कपडे असं व्यवस्थित ठेवून देते. तर मी तसं नाही हे करत. आपलं हे म्हणजे वेगवेगळ्या रखान्यामध्ये ठेवते, पण रुमाल वेगळा, टॉवेल वेगळं हे ते असं ती ठेवत असते सिस्टमॅटिक सगळं. मी तेवढं काही बारीक गोष्टी करत बसत नाही. मी आपलं मोठाड माझं काम करते आणि दुसरी पण कामं भरपूर असतात ना, त्यामुळं मग मी एवढं काही बारीक-सारीक हे करत नाही, विचार करत बसत नाही गोष्टींचा. त्यामुळं ना मग मी आपलं सगळे टॉवेल, रुमाल हे सगळे ना आता वैभवचा रुमाल असेल, वैभवचं टॉवेल असेल ते त्याच्या रखान्यामध्ये, साहेबांचं त्याच्या रखान्यामध्ये असं ठेवून देते, पण वेगवेगळं असं ठेवत नाही मी. त्यामुळं ना मग तिला वाटतं की हे व्यवस्थित करत नाही. पण आता सध्या तिचा अभ्यास महत्त्वाचा आहे त्यामुळं तिला सांगितलं मी की तू अजिबात लक्ष देऊ नको. हे कपड्यांचं, भांड्यांचं, झाडूचं हे सगळं माझं मी बघेन. तू फक्त तुझा अभ्यास कर असं सांगितलं आहे तिला. तर ती करत बसली अभ्यास आणि म्हणजे आता तिची CETची परीक्षा झाली आणि लगातार लगेच स्पर्धा परीक्षा लगेच पाठोपाठच येणार आहे. त्यामुळं तिच्या दिमागावर जास्ती जोर पडतो ना. म्हणजे एकतर अभ्यासाचं प्रेशर वरून घरातलं थोडंफार काम असं मदत करायला. कामं तर आपली आहेतच जन्माला ठेवलेली. त्यामुळं मग मी तिला सांगितलं आता सध्या फक्त तू अभ्यासावरती फोकस कर आणि कामाचं ते कामं काय मी तर घरातच असते ना, मी करेन सगळे कामं, पण तू काय अभ्यासात हे करू नको असं तिला सांगितल्यावरती तिचं चालू आहे आपला अभ्यास करणं. आणि ते आता हे काम पण होऊन गेलं म्हणजे म्हणजे कपड्यांच्या घड्या करणं हे काम पूर्ण झालेलं आहे. तर आता इथे मी आली आहे किचनमध्ये आणि तोपर्यंत अन्नूताई चहा वगैरे पिऊन झालं होतं तिचं आणि माझ्यासाठी पण थोडासा चहा ठेवला होता तिने. पण आजकाल ना हे गरमीच्या ह्याच्यामुळं म्हणजे चहा प्यायला एवढं काही फारसं आवडत नाही. म्हणजे कधीतरी असं पिला तर पिला नाही तर नाही पिला असं असतं. तर आता इथे डाळीला फोडणी देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि डाळ घरटण्यासाठी ना ते रवी होता माझ्याकडे ते लाकडाचा, पण तो ना आमच्या अन्वी मॅडमनी तोडून टाकला. म्हणजे ना ती आलं ना तर तिला तेच आवडायचं खेळणं. म्हणजे ते रवी घेऊनच ती खेळायची. तर ते गदा घेऊन कसं खेळतं तसं ती खेळायची, खांद्यावर घेऊन फिरायची आणि इकडे तिकडे कोणाला पण मारायची ते घेऊन. तर त्याच्यामुळं ना ते रवी जे होता ना
ते तुटला. म्हणून मग आता मी ना ते स्मॅशर आहे ना त्याच्यानेच मी डाळ घरटते. आणि स्मॅशरने तर ना एकदम भारी डाळ घरटली जाते, म्हणजे एकदम म्हणजे असं स्मूथ अशी डाळ घरटली जाते. तर आता इथे मी फोडणी देतच होते, तेवढ्यातच साहेब आले आणि आले आले त्यांनी ना हे पिशवी इथं ठेवली ना किचन काउंटरवरती. तर मला काय वाटलं की खाऊ आणलाय काहीतरी अन्नूताईला आणि मला असं वाटलं की काहीतरी खाऊ आणलाय, पण ते आणलं होतं सुकट. तर अन्नूताई बोलत होती, "काय पप्पा तुम्ही आमचा पोपट केला, सुकट घेऊन आला हे ते," म्हणून ती बोलत होती. तर आता इथे माझा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. फक्त आता भात ठेवला आहे कुकरमध्ये, तर त्याला एक शिट्टी झाली की आपला भात रेडी. म्हणजे असं काहीतरी शॉर्टकट काहीतरी बनवायचं असलं ना तर मग मी उशिराच बनवते स्वयंपाक. तर आता साहेब आलेच होते तेवढ्यात, मग म्हणलं की थोडासा चहा घेता का तुम्ही पण, तर ते बोलले की हां घेतो. तर मग दोघांसाठी आता चहा घेते. आणि चहा घेतल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली ना जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग शतपावली वगैरे केली, त्यानंतर झोपायला गेलो. म्हणजे ना अशाच प्रकारचं रुटीन असतं आमचं. त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही. तर आता हा व्हिडिओ आहे पुढच्या दिवसाचा त्याच्या. तर वाजलेले आहेत पहाटेच्या 4:10 झालेली आहेत आणि आली आहे मी स्वयंपाक बनवण्यासाठी. तर आता इथे उठल्या उठल्या ना अगोदर मी खिडक्या उघड्या केल्या सगळ्या आणि एकदम असा खिडक्या उघड्या केल्या ना एकदम असं AC सारखी हवा येत होती, म्हणजे एकदम गार गार हवा येत होती आणि खूप भारी वाटत होतं. नाहीतर असं खिडक्या वगैरे सगळं बंद असलं ना मग गरम होतं ना, पण खिडक्या उघडल्यावरती एकदम छान वाटत होतं. एखादी AC सुद्धा फिक्की पडेल एवढी हवा गार होती आजची आणि खूप छान वाटत होतं. तर इथे बघा उठल्या उठल्या फुलं उमललेली होती. रोजच्या रोज 4 फुलं उमललेली असतात आणि रोजच्या रोज मी 4 फुलं तोडून नेते, असंच हे आहे. तर हे बघा बाहेरचं पॉझिटिव्ह वातावरण. थोडा वेळ मी थंडगार हवेमध्ये उभी राहिले आणि आज असं पण मी थोडंसं उशिराच उठले होते, कारण की आज ना ज्वारीच्या भाकरी आणि सुकट बनवायचं होतं, ज्याला जास्ती वेळ लागत नाही. म्हणजे काय कांदा टोमॅटो कट करून सुकट बनवायचं, त्यामुळं ना जास्ती वेळ लागत नाही, म्हणून मी आपलं थोडंसं उशिरा उठले. म्हणजे 4ला उठलं तर होऊन जातो डबा, त्यामुळं थोडंसं उशिरा उठले. तर आता करते इथे सुरुवात. आणि हे बघा हे काल आणून ठेवलं होतं सुकट, तर मी काय डब्यामध्ये वगैरे भरलं नाही. हे आज भरून ठेवेन. हे असंच ठेवलं होतं रात्री. तरी ते सुकट जे आहे ना ते भाजून मी पाण्यामध्ये टाकलं होतं. म्हणजे जेणेकरून त्यातलं काही रेती, काही खडा वगैरे असेल तर ते खाली बुडतं आणि सुकट जे आहे ते वर तरंगतं. त्यामुळं ना त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं आणि तोपर्यंत इथे आता कांदा, टोमॅटो फ्राय करून घेते. त्यानंतर काळी तिखट टाकते आणि हे सुकट जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्याचबरोबर मुगीची डाळ पण त्याच्यामध्ये ॲड करते. तर अशा प्रकारे मी सुकट जे आहे ते तयार करत असते. आणि फ्रेंड्स जेव्हापासून वैभवदादाच्या शाळेला सुट्टी पडलेली आहे ना तेव्हापासून मग त्याचे ना ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत, कारण की 10वीचं वर्ष आहे, त्यामुळं ना ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्याचे. त्यामुळं ना मग फोन जास्ती करून मला भेटत नाही. म्हणजे यूट्यूब चॅनल आहे तो फोन, म्हणजे त्याच्यावरतीच त्याचं ते क्लासचं पण हे आहे. त्यामुळं ना फोन अर्धा वेळ वैभवदादाकडे असते, अर्धा वेळ माझ्याकडे असतो, असं आहे. त्यामुळं ना कंटिन्यू व्हिडिओ टाकता येतच नाही, रोजच्या रोज व्हिडिओ बनवता येतच नाही. त्यामुळं मग एक दिवस व्हिडिओ शूट करायचा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचा, असं चाललं आहे माझं आजकालचं. आणि त्यामुळं रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं शक्यच होत नाही. तर आता जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत त्याचे ऑनलाईन क्लासेस चालूच राहणार आहेत. आणि अन्नूताईचा मोबाईल आहे तर तिचं ते अभ्यासच चालू असतं त्याच्यावरती. त्यामुळं ना मग मी माझा मोबाईल त्याला देत असते आणि त्याचं चालू असतं ऑनलाईन. अजून आम्ही वैभवदादाला मोबाईल वगैरे अलाऊ केलेला नाही, म्हणजे अजून त्याला मोबाईल वगैरे दिलेला नाही. त्याला कमीत कमी 12वी पास झाल्याच्या नंतर मग त्याला मोबाईल वगैरे देणार असं साहेब बोललेत. त्या अगोदर त्याला मोबाईल वगैरे भेटणार नाही असं सांगितलं आहे. तर ऑनलाईन क्लासेस वगैरे असलं की मग मग माझ्या फोनवरती तो हे करून घेतो, चालवून घेतो. तर फ्रेंड्स आता छोटासा हा व्हिडिओ शूट केला होता आणि हा व्हिडिओ आता मी
इथेच थांबवते. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.